आजचा टॉपिक आहे इन्स्पेक्शन. जेव्हा मराठी शाळेत असताना इन्स्पेक्शन यायचं ना, तेव्हा वेगळीच मजा असायची की पूर्ण क्लासरूम क्लीन करायचे, मस्त सगळ्या फळे जे कडेला लावलेले असायचे त्यावरती काहीतरी लिहायचं. ज्याचं अक्षर चांगले ते डिमांडमध्ये असायचे की हा मी लिहिणार, इतिहासाचा फळा मी लिहिणार. त्यांना तक्ते करून आणायला सांगायचे. मग ज्या लोकांना डाळीचा तक्ता यायचा ना, डाळ म्हणजे पुड्यांमध्ये डाळ भरायची आणि त्याच्याखाली लिहायचं की ही मसूर डाळ, ही मूग डाळ, ही घेवड्याची डाळ. आणि मग त्यांना लय मजा वाटायचं की चला आपल्याला जास्त हे नाही. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम काढून आणा किंवा नाही का जिल्ह्यांची नावं किंवा ह्या जिल्ह्याचं कुठल्या जिल्ह्याचं काय फेमस आहे ते सगळे तक्ते असायचे. सोबत एक आठवण आहे ती म्हणजे पताका लावायच्या. पताका विकत आणायच्या, पोरींनी घरून खळ करून आणायची. खळ म्हणजे काय होतं, गव्हाचं पीठ असतं त्याला पाण्यात हे करून उकळून एक नॅचरल गम तयार करून आणायचा. तर ती खळ जे तयार करून जेव्हा आपण आणाल ना, मग रिस्पॉन्सिबिलिटीज अशा हे केलेल्या असायच्या, डिवाईड केलेल्या असायच्या की मुलींनी पताक्यांना खळ लावून द्यायची आणि मुलांनी त्या दोरा बांधलेला असा त्याच्यावरती असे पताके चिकटवायचे. मग ते पताके पूर्ण क्लासला वरती लावायचे. आणि हे सगळं आमचं चालू असायचं इन्स्पेक्शन असल्यावरती. युनिफॉर्म मस्तपैकी धुवायचे वगैरे. असं 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 एकदम माहोल असायचा ना की आता काहीतरी लय मोठं अचीव करायचं, अशी तयारी, एकदम जय्यत तयारी आमच्या असायची इन्स्पेक्शनला. तुमच्या शाळेत पण इन्स्पेक्शन व्हायचं का? मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला फॉलो करा.